नमस्कार. आवाज येत असेल तर मला तसं सांगा, म्हणजे मी सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवैर सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाढ्यापहा. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्याला काल शिवभक्त म्हणवून घेतलाय आपण. आपल्याला शिवभक्ताची महिमा कळलेली आहे. म्हणजे स्वतः आपल्याला शिवपुराणात कळलंय की शिवभक्ताची महिमा काय आहे. मग शिवभक्ताची महिमा कळल्यावर आणि 2-3 गोष्टी आपल्या अज्ञानाचं आवरण निघून गेल्यावर काहीतरी विशेष मिळणार आहे हे कळल्यानंतर तरी किमान आता आपण अगदी मनापासून, आणि आपल्याला सगळ्या तत्वाच्या दृष्टीने बघायचं आहे. भक्तीच्या दृष्टीने बघण्यापेक्षा तत्वानी प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. मग प्रत्येक गोष्ट जर समजून घ्यायची आहे तर त्यासाठी त्या पद्धतीने जाणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आनंद देऊन टाकलाय की तू शिवभक्त माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. कितीतरी गोष्टी केल्यानंतर जे मिळत नाही पुण्य, ते शिवभक्त झाल्याने मिळत आहे. हे फक्त एखादा सिद्धांत देऊन टाकला. मग सिद्धांत दिल्यानंतर आपल्या मनाला खरंच आनंद झाला. आपल्या मनाच्या ज्या शंका होत्या त्या शंकाही बऱ्या प्रमाणात फिटल्या की जे सगळं फक्त आणि फक्त मला कळतंय, जे मला आवडतंय, जे मला सत्य वाटतंय तेवढंच फक्त सत्य नसून अधिक काहीतरी सत्य, आणि ते अतिशय मोठं आहे, उदात्त आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की त्या उदात्त गोष्टीचा भाग तू आहे, अंश तू आहे. म्हणजे सदा सरळ परमात्म्याचा आत्मा हा अंश आहे हे थोडक्यात सांगून शिवभक्त म्हणून आपलं त्यांनी कौतुक केलंय. मग शिवभक्ताचा महिमा सांगितल्यानंतर आपण आपली मानस पूजा करणं आपलं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आपण आता सुरुवातीला स्तोत्र म्हणू आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीचा सगळ्यांचा अर्थ समजून घेऊ. रत्नै कल्पितमासनं हिमजलैर स्नानं च दिव्यांबरं, नानारत्न विभूषितं मृगमदामोदांकितं चंदनं, जाती चंपक बिल्वपत्र रचितं पुष्पं च रूपं तथा. दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यताम्. संवरणे नवरत्नखंड रचिते पात्रे घृतं पायसं, भक्षं पंचविधं पयोदधियुतं रंभाफलं पानकं, शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं, वीणाभेरी मृदंगकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टांगं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया, संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहम्, पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरौ, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं, विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय आपण जे जे करू
सुरुवातीला तरी थोडासा भक्तियोग त्या ठिकाणी दिसतोय, कारण भक्ती करून या सगळ्या गोष्टी जर मनापासून कोणती गोष्ट एखादी केली, म्हणजे जी जी गोष्ट मी करीन ती शिवाला अर्पण आहे किंवा त्या परमात्म्याला अर्पण आहे, अशा वृत्तीने जर मनातल्या मनात पूजा केली तर या सगळ्या पूजेचं तेच फळ मिळत आहे जे सगुण उपासनेत मिळत आहे. म्हणून सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथ मनाथनाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये. म्हणजे सुरुवातीला आपल्याला शिवमहिमा कळल्यानंतर, शिवमहिन्यापेक्षा शिवांनी जेव्हा आपल्याला आपलं कौतुक केलं, शिवभक्ताचं कौतुक केल्याबरोबर थोडासा काही ना काही वृत्तीमध्ये फरक पडतो की सुरुवातीला दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हटलंय आणि दुसऱ्यांनी चांगलं म्हटल्यावर, आणि जो उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, जगाचा चालक आहे, असा हा जो आहे, कोणीतरी मोठी गोष्ट आपल्याला आपलं कौतुक करते म्हटल्यावर साहजिकच आपला जीव त्याकडे वळतो. आणि हे खरं एक कृती आहे एक प्रकारची, की दुसऱ्याचं कौतुक करून आणि ह्या आत्म्याच्या सगळ्या गोष्टींकडे जर आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीने पाहायचं असेल ना, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला गृहीत धरण्यापेक्षा समजतात की दुसऱ्यांना महत्व देणं जास्त महत्वाचं आहे. आपलं स्वतःचं करण्यापेक्षा, जसं त्या 2-3 श्लोकांवरून आपल्याला कळलं की आपली बुद्धी ही आपली शत्रू आणि मित्र दोन्ही बनू शकते, पण ती खरी असते असं नाही. मग हे असं जेव्हा आधी सुरुवातीला त्या 5 श्लोकातून कळलं, त्यानंतर शंकरांनी म्हटलं आपल्याला की शिवभक्त सगळ्यात महत्वाचा आहे. मग त्यानंतर वाराणसी विश्वेश्वराचं जर असं मनापासून आठवण जरी एकदा आपल्याला झाली तर ती गोष्ट आपल्याला त्याच्या जवळ नेण्याला कारणीभूत ठरते, हे बाकी निश्चित आहे. मग आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते की हे जे शिवतत्व किंवा हा जो शिवाचा हा जो सगळा समूह आहे, तो जर समजून घ्यायचा असेल तर ते महादेव आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळे बाकीचे देव अवतारात आहेत, अवतार घेतात आहेत, आणि हे अवतार नसून ह्यापासूनच सगळी उत्पत्ती असल्यामुळे ते महादेव आहेत. महादेवाची अनेक कारणं, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांच्या सगळ्या कुटुंबाची वाहनं, त्यांचं एकत्रीकरण, त्यांचा विरोधाभास, हा सगळाच अभ्यासाचा विषय. सर्वसाधारण एक असं जीवन असतं आणि या जीवनाचा आपण अभ्यास करतानाच तर किती शिकतो की रामाचं जीवन कसं आहे, रामाने कसं धर्माचरण केलं. म्हणजे एक जे चरित्र आपण वाचतो त्या चरित्रात तो राम असा उलगडत जातो, आणि राम उलगडत जाताना सुद्धा राम तत्वापर्यंत जर जायचं असेल तर पुन्हा ते तत्व शिवापर्यंतच जात आहे की शिव रामाला बसतो आणि राम शिवाला बसतो. म्हणजे तत्वाकडे जर जायचं असेल तर आपल्याला सगुणातून निर्गुणाकडे जायचं आहे, आणि हा तर महादेव आहे समोरचा. याच्याबद्दल एकेका शब्दावर जरी बोलायचं म्हटलं तर त्यामध्ये तत्व आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, सगळंच आहे, समर्पण आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्याचं कुटुंब आधी किती मोठं आहे आणि त्यांनी काय काय केलं हे सगळं आपण तर बघणारच आहे. पण त्याचं जे कुटुंब आहे ती शंकर पार्वती म्हणजे शिवशक्ती, शक्तीशिवाय शिव आणि शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जीव आणि शिवाचं मिलन आपण असं म्हणू शकतो की जीव शिवाशिवाय अधुरा आहे आणि शिव जीवाशिवाय काही त्याला सांगता येत नाही की आपण मोठं आहे. मग त्याच्या या कुटुंबात सगळ्यात महत्वाचं पहिलं तत्व आपण म्हटलं शिव आणि शक्ती. त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे श्री गणेश, आता तो श्री गणेश त्यांचा पुत्र, त्याचं सगळं तात्विक विवेचन आपण करणार आहे. पार्वती कशी, पर्वताची पुत्री कशी, शंकर काय, त्याच्यानंतर गणेश काय, त्यानंतर हे सगळं आपल्या शरीरात कसं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. कारण आपल्याला भक्तीने नाही जायचं आहे. भक्ती न जाताना आपल्याला ज्ञानरूपाने जर कळायचं असेल तर खरंच आनंदाच्या उकळ्या फुटतील. हे सगळं खरं आहे आणि करायचं काहीच नाही, तंत्र नाही, विद्या नाही, फक्त ज्ञानाने. एकदा का ते ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने अंधकार नाहीसा होतो, म्हणजेच अज्ञान नाहीसं होतं. आणि अज्ञान म्हणजे खरं ज्ञान जर मिळालं तर ही मोठं तत्व उघड होणार आहे. प्रत्यक्षात कृती काहीच करायची नाही, कारण आपण म्हटलं की आपल्याला भक्ती आणि ज्ञान आणि योग या 3 मार्गामधला ज्ञानमार्ग असेल तर फक्त समजून घ्यावं लागेल की नाही. मग समजून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, आणि ते ज्ञानही असं आहे जे पहिल्या 2 याच्यात आपण सांगितलं की ज्ञान अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्या पृथ्वी तत्व जे आहे ते आपल्या शरीरात आहे अशा पद्धतीने जर ज्ञान आपण घेतलं तर मनकर्णिका घाट म्हणजे आपलं स्वतःचं मन आहे, गंगा म्हणजे आतमधली ऊर्जा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ज्ञानातून कळल्या तर आपली बुद्धी त्या ठिकाणी स्थिर होईल की नाही. म्हणजे त्यांनी आधी आपल्याला शिवभक्त म्हणून आपल्याकडे खेचलंय
आणि आपल्याकडे खेचल्यानंतर आपल्या मुलाचं आपल्याला का आधी अभ्यास करायचा आहे? आधी अभ्यास करण्याचं कारण की ती बुद्धीची देवता आहे. आणि आपण आतापर्यंत ज्या बुद्धीने जे काम केलं त्यावेळी प्रत्येक वेळी वक्रतुंड महाकाय म्हणून आणि त्याचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक कार्य आणि प्रत्येक ज्ञानाची सुरुवात विद्येची देवता म्हणून आपल्या सरस्वती आणि गणेशाचं पूजन केलंय. हा प्रथम वंदनीय आहे. त्याच्याशिवाय कोणतंही कार्य सुरू होत नाही. त्याचंही काही कारण असेल की नाही विशेष. मग प्रत्येक गोष्टी परंपरागत करतोय ते ज्ञान आपल्याला कळलं तर पाहिजे. ते कशासाठी करतोय? मग हे जे गणेश दर्शनशास्त्र आपण शिकत असल्यामुळे प्रत्येक याच्यात नुसतं दिसतं ते नाही. कारण देह आणि आत्मा या दोन गोष्टींचा जर विचार केला तर देहाने जे दिसतंय ते दृष्टीने दिसतं तेवढंच फक्त नसून आत्म्यापर्यंत जाणं आहे. मग आत्म्यापर्यंत जर जायचं असेल तर ते दर्शनशास्त्राच्या तर्फे जर जायचं असेल तसं दर्शन आपल्याला त्या गोष्टीचं व्हायला पाहिजे. त्यामुळे ती गोष्ट समोरची जर आपल्याला त्या दृष्टीने समजली तर मग आपल्याला त्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण होतो. मग हे जे गणेश तत्व, आता कोणतीही मूर्ती स्वतःचा देहच जर देह समजत नसू तर मूर्ती कशी असेल? ती मूर्ती नसताना त्यामध्ये असलेलं तत्व जर जाणून घ्यायचं असेल तर त्या तत्वापर्यंत जर जायचं असेल तर ते त्याचं चरित्र, त्याच्या चरित्राची त्याची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे. मग त्या गोष्टी त्या दृष्टीने जे दृष्टीच्या पलीकडचं, बुद्धीच्या पलीकडचं, शब्दांच्या पलीकडचं जर समजून घ्यायचं असेल आणि ते आहे गणेश तत्व आणि ती त्याचीच देवता आहे. आणि मुळात तसा विचार केला तर गणेश हे रूपकात्मक नसून ओंकार आहे, प्रणव आहे, ब्रह्मांडाची सुरुवात आहे. मग इतकं अथांग तत्व जर असेल तर ते कळून घेण्यासाठी आपल्याला त्याला आधी समजून घ्यायला पाहिजे. आणि दर्शनशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे. मग हा आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आत्मदर्शनाचा भाव मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे हे सगळे तत्व समजल्यानंतर आपण एकत्रित विचार करू शंकर, पार्वती, गणेश वगैरे. आधी गणेश काय, मग शंकर काय, मग पार्वती काय, मग गंगा काय, मनकर्णिका घाट काय, विश्वन, हे सगळं समजून घेतल्यानंतर त्याचं एकत्रीकरण करत असताना मोठा वेदांत आपण सांगू शकतो. वेदांताच्या आधाराने, शंकराचार्यांच्या कृपेने या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता येतात. मग त्यातला हा जो पहिला बुद्धीची देवता असल्यामुळे पार्वती आणि शंकरापेक्षाही आधी आपण त्याला नमन करून त्याचं आपण दर्शन करण्याचा प्रयत्न करू की आत्मदर्शनाचा भाव म्हणजे काय. आत्मदर्शन करण्यासाठी विवेकाची गरज आहे. आणि विवेक म्हणजे जे दिसत नाही त्या गोष्टीकडे लक्ष जाणं. जे सगळ्या गोष्टीमध्ये ज्या दिसतात त्यांच्याकडे लक्ष जाणं सोपं आहे, त्याचं आकर्षण वाटणं सोपं आहे. पण जे समजत नाही त्यापर्यंत जर जायचं असेल, म्हणजे एका पातळीवरून वर जायचं असेल, गणपतीला स्वरूपामध्ये बघायचं असेल आपल्याला, तर तो भाव मनामध्ये निर्माण करण्यासाठी त्याची माहिती आवश्यक आहे. मग त्यासाठी काय पाहिजे? योग्य माणूस पाहिजे, नंतर योग्य गुरु पाहिजे आणि योग्य वारसा. असा मार्ग आहे त्याचा. आपल्याला जर एखादा व्यक्ती समोरचा ज्ञान देणारा मिळाला, जो व्यक्ती समोरचा ज्ञान देणारा मिळाला म्हणजे त्याची कृपा समजायची. ज्या गोष्टी आपल्या समोर यायला लागल्या तर तो व्यक्ती आणि मुख्य म्हणजे गुरु, योग्य गुरु समोर येण्यासाठी, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी योग्य गुरु आणि त्यानंतर त्यांचा वारसा, पूर्ण वारसा त्यांचा जो असतो तो सगळा समजून घेणं म्हणजेच मानव जीवनाचं सखोल सत्य ईश्वर मनुष्याला शब्दांनी नाही समजू शकत. मग त्यांनी शब्दांनी कितीही सांगायचा प्रयत्न केला, आपण म्हणतोच आहे, इतकी स्तोत्र म्हणतोय, पण स्तोत्रांनी पाहिजे तो परिणाम आपल्याला साधला जात नाही ना. मग त्यामुळे दर्शनशास्त्राकडे वळतोय. ते स्तोत्र समजून घेण्यासाठी त्या मनुष्याला शब्दांनी समजत नाही तर त्याचं चरित्र आपण बघतो. मग त्याचं चरित्र म्हणजे स्वतः तो कसा आहे, बोलण्यापेक्षा त्याचं चरित्र कसं आहे. आणि चरित्रातून म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण घरामध्ये जर विचार केला कुटुंबाचा, तर कुटुंबामध्ये आई वडील जितकं बोलतात त्यापेक्षा ते जसे वागतात तसे मुलं जास्त वागतात. म्हणजे ते आपोआप जे घडतं ते दर्शन होतं मुलांचं. त्यांना शिकवावं लागत नाही काही गोष्टी. ज्या शिकवूनही समजत नाही ते त्यांना आपोआप समजतात, कारण ते तसं अनुकरण करतात. म्हणजे अनुकरण शब्दांपेक्षाही चरित्राचं होतं. दिवस रात्र त्या गोष्टी जेव्हा त्यांच्या समोर येतील तेव्हा ते तसं न सांगता आणि नंतर कधीतरी लक्षात येईल खरंच आपण हे यांचं बघून करतोय. म्हणजे आई वडिलांच्या चरित्रातून, एकूण कुटुंबातून त्या सगळ्या गोष्टी घेत असताना ते आपोआप घडत असतात. मग ते त्याच्या चरित्राने त्यांना ओळखतात. म्हणजे ओळखण्याची तशी गरज नाही, पण प्रत्यक्षात आपल्या कृतीमध्ये ती गोष्ट आपोआप घडते. आणि एकदम अचानक तो मुलगा म्हणून जातो, हो असं आमच्या घरात घडायचं, त्यामुळे मला ते आपोआपच समजतंय. म्हणजे त्यांच्या शब्दांची जेवढी किंमत नाही, शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी हा भाव महत्वाचा आहे.
त्या शब्दांच्या पेक्षाही त्यांचं चरित्र, त्यांचं वागणूक, त्यांचं आपल्या समोरचं येणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जे जग आहे ना, ते धनानी आणि कर्मानी आठवतं. धनानी नाही आठवत, कर्मानी आठवतं. एखाद्याने जे कर्म करून ठेवलंय, एखादा कर्म आणि कृती जी करून ठेवली आहे, त्या कृतीच्या आधाराने म्हणजे दैहिकातून आत्मिककडे जायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी बघत असताना, गणेश तत्वाकडे बघत असताना असं बघायला पाहिजे की त्याचं चरित्र कसं आहे, तो सांगायचा काय प्रयत्न करतोय. मी असा आहे म्हणत असताना, आपण त्याला तू तसा आहे म्हणत असताना, तू असा आहे, तू तसा आहे असं म्हणून अथर्वशीर्षामध्ये सतत त्याची प्रार्थना करतो, अगदी त्याची पारायणं करतो. पण त्या गोष्टीचं तो म्हणतोय मी कसा आहे हे मला माहिती आहे, पण मी कसं आहे हे आचरणात उतरवण्यासाठी असल्यामुळे त्या दर्शन तू तसं घ्यायला पाहिजे की तसं आचरण तुझं घडायला पाहिजे, अशी गणेशांची इच्छा आहे. किंवा त्या प्रकाराने गणेशांचं दर्शन व्हायला पाहिजे असा अर्थ. जसा कुटुंबातून आईवडिलांकडे जातो, परंपरा पिढीमधून जे आपण आपोआप शिकतो, तसं गणपतीकडे बघून आपल्याला शिकायला पाहिजे, त्याच्या चरित्रातून शिकायला पाहिजे, तो जसा आहे तसं शिकायला पाहिजे. तो जो विवेक त्याच्याजवळ आहे, जी बुद्धिमत्ता त्याच्याजवळ आहे, ती बुद्धिमत्ता आपल्याजवळ असली तर आणि तरच आपल्याला आजपर्यंत तत्वापर्यंत जाता येणार आहे. मग हे गणेश दर्शन शिकवतं की आध्यात्मिकता ही कुठल्या ग्रंथात नाही आहे, हे आपल्याला आता या तत्वज्ञानातून शिकायचं आहे. ग्रंथामध्ये सापडणार नाही, ग्रंथामध्ये शब्द सापडतील. आता त्यांनी जशी आपली बुद्धी शरणागत करून घेतली, त्यांनी सांगितलं ग्रंथामध्ये शब्द सापडतील, पण अनुभूती ग्रंथात सापडत नाही. अनुभूती ग्रंथात सापडत नसल्यामुळे व्रतात नाही, उपदेशात नाही. उपदेश देणारा देऊन जातो, पण उपदेशात आपल्या जीवनात बदल घडत नसेल तर त्या उपदेशाचा उपयोग नाही. म्हणजे दर्शनशास्त्रामध्ये ती दृष्टी, डोळ्यांच्या मागे ती भावना महत्वाची आहे. कोणत्याही ग्रंथात नाही, कोणत्याही व्रतात नाही, कोणत्याही उपदेशात नाही. उपदेश तर सगळेच चांगले आहे, कोणताही उपदेश असा नाही की जो चुकीचा आहे, पण त्याचा उपयोग जर झाला नाही तर, उदाहरणार्थ औषध आणलेलं आहे घरामध्ये, डॉक्टरांनी सांगितलं आणि ते जर घेतलं नाही तर उपयोग नाही. मग ते घेण्यासाठी गणेशाच्या समोर बसून तो आम्हाला अनुभव यावा अशी इच्छा त्याच्यापर्यंत व्यक्त करायला पाहिजे ना. आपण तो अनुभव येण्यासाठी, म्हणजे तो मौनात आहे, तो बोलत नाहीये, त्याचं चरित्र आहे आणि तो त्या सद्गुणामध्ये असतो, त्याच्या सतत सद्गुणांमध्ये असतो. तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक दिवशी हळूच उमलत सुद्धा असतो. त्याचं जे तत्व आहे ते स्वतः आपल्या, एखादी गोष्ट आपल्याला त्याच्यातली आवडून जाते, त्या तत्वामधली ती आरती म्हणत असताना, त्याच्याकडे बघत असताना एखादी गोष्ट आवडून जाते. तो कलेचा अधिपती आहे असं म्हटल्याबरोबर एखादी कला जर आपल्या हातात असेल तर त्या कलेद्वारे आपण त्याला जर अर्पण केली तर ती कला त्याला अर्पण केल्याचं समाधान मिळत आहे. मग प्रत्येक वेळी उपदेशामध्ये, श्लोकामध्ये असं ती गोष्ट सापडत नाही. ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवात येण्यासाठी प्रत्येक जीवानी अशा प्रकारचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ही बुद्धी ही बुद्धी गणेशांकडे मागितली पाहिजे, तर आणि तरच पुढचं तत्वज्ञान आपल्याला कळेल. आणि कोणती बुद्धी? की ज्या बुद्धीनी मला आत्मज्ञान होणार आहे, ज्या बुद्धीनी, जे आतापर्यंत माझ्या बुद्धीचं चालत होतं ते अज्ञान दूर करून ज्ञानाकडे मला जर जायचं असेल तर तुझ्यामधली एखादा जरी कण मला जर तो आवडला, पटला आणि हृदयामध्ये रुचला तर त्याचं दिसलं पाहिजे आपल्या आचरणामध्ये. तर पारायणापेक्षा, ग्रंथापेक्षा, उपदेशापेक्षा जर माझ्यामध्ये तो अवतरला तर गणेश खुश होतील. म्हणून त्यांना म्हणायचं बुद्धी दे गणनायका. आतापर्यंत आपल्याला जी बुद्धी हवी होती तीच त्यांनी दिली आणि त्या बुद्धीचा वापर करूनच आपण काही गोष्टी ठरवल्या, जे त्या श्लोकामध्ये आपण म्हटलं की आम्हाला हे आवडत नाही, ते आवडण्यासारखं आहे, ते पंचामृती स्नान आहे असं त्यांनी आपल्याला पटवलं ना. म्हणजे त्या बुद्धीचा आपल्याला तितकासा उपयोग आता होणार नाहीये परमार्थामध्ये. कारण आत्मकल्याणापर्यंत जर जायचं असेल तर त्या बुद्धीला आणखी वर न्यावं लागेल. आणखी वर नेण्यासाठी मग आपल्या अंतःकरणात जर एखादी गोष्ट प्रगट झाली, कोणी कविता करत असेल, कोणी वाचन करत असेल, कोणी लेखन करत असेल, कोणी चित्र काढत असेल, कोणी नृत्य करत असेल, तर तो नृत्याचा अधिपती आहे. आपल्याला त्याच्यासमोर त्या उत्तम प्रकारे सादर करून जर आनंद मिळाला तर त्याचं दर्शन आहे. प्रत्येक वेळी त्या पारायण आणि ग्रंथातून ते मिळणार नाहीये. म्हणून योग्य माणूस समोर आहे, योग्य गुरु समोर आहे, पण योग्य माणूस होणं हे सर्वात मोठं तप आहे. ते तप करायला कोणी तयार नाही.
खऱ्या दर्शन घेण्याची कुणाची इच्छा नाही, खरं ज्ञान घेण्याची इच्छा नाही, असं जर झालं तर ते आपल्याला आनंदाचं स्वरूप कळू शकणार नाही. ते तप आहे की माझ्याजवळ जे आहे ते त्याला आवडेल तसं मी जर अर्पण करण्याचा प्रयत्न केला. गुलाबाचं फूल, त्यांना जर लाल फूल आवडतंय हे त्यांचं सांकेतिक आहे की असं असं लाल फूल घ्यायचं आणि याला वाहायचं, पण ते काहीतरी वाहायचं हे त्यातून दर्शन झालं पाहिजे. काय वाहायचंय? इथलंच घेऊन इथेच व्हायचं, त्याला काय कमी आहे? त्याचंच सगळं असल्यावर त्याला आपण काय वाहतो? आपल्याजवळ काय विशेष आहे ज्यातून त्याचाच तो अधिपती आहे, जे आपल्याजवळ आहे. आणि असं एकही तत्व नाही की जे त्याच्याजवळ नाही. गणपतीजवळ आपल्याजवळ जे आहे ते सगळं त्याचा तो अधिपती आहे. आपल्याजवळ जी ही कला असेल, जे ज्ञान असेल, जी बुद्धी असेल, जी कला असेल, त्या कलेचा तो अधिपती आहे. हे तर आपल्याला अथर्वशीर्षात आधीच कळलंय. अथर्वशीर्षामध्ये कळल्यानंतर आता त्याला आपण काहीतरी द्यायला पाहिजे. त्याला देणं म्हणजेच देण्याची वृत्ती ही आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा सांगते. घेण्यात नाही, बरं द्यायलाही जातो तर देतही असताना तिथलंच घ्यायचं आणि तिथेच द्यायचं. हा व्यवहार झाला. हा व्यवहार त्याला मान्य नाही. मग गणपती तत्व जर समजायचं असेल तर तो गुरु ओळखला गेला पाहिजे. हे तप म्हणजे कोणतं की माझ्याजवळ म्हणजे सतत एक दिवस देऊन चालणार नाही, फक्त मंगळवारी देऊन चालणार नाही, तर आम्हाला ते सातत्याने टिकवावं लागेल. जे माझ्याजवळ स्वतःचं असं आहे त्याचा तो अधिपती आहे आणि त्याच्या समोर अर्पण करत असताना काय भाव निर्माण होईल? तुझीच बुद्धी तुलाच अर्पण आहे. एखादं स्तोत्र केलं कोणी त्याच्यावरती आणि ते त्याला अर्पण केलं तर तो कसा खुश होतो हे अंतरंगात कळतं. अंतरंगात का कळतं? कारण आपण ते स्वतः निर्माण केलंय. आपण स्वतः निर्मित केलेली गोष्ट निर्मात्याला अर्पण करणं आणि तेही स्वतःचा भाव न ठेवता. कारण आपली बुद्धी आपण आधीच त्याला शरण गेलोय. त्यामुळे त्या बुद्धीचा आपल्याला कोणताही अहंकार न होता मी स्वतः तयार केलेली वस्तू जर तुला अर्पण केली तर तो भाव जागृती किती होणार आहे? अशा प्रकारची भाव जागृती होणे म्हणजे देणे, म्हणजे योग्य माणूस होणे, हे अपेक्षित आहे दर्शनशास्त्रामध्ये. दर्शनशास्त्र म्हणजे बघणे आणि बघून आपल्या कृतीत उतरणे. मग हे थोडं कठीण जात आहे ना. मग ज्ञानाकडे जायचं म्हणजे कठीणाकडेच जावं लागणार आहे, पण तरीही अतिशय गोड आहे. हे सगळं अतिशय गोड आहे. मग त्या व्यक्तीनी किंवा त्या ज्याच्याकडे आपण बघतोय, ज्याकडे आपण उपास्य देवतेकडे बघतोय, त्याचं चरित्र नुसतं वाचणे नसून अंगीकारणे आहे. त्याच्यातलं सगळंच्या सगळं तर आपण अंशावतारात रामांना सुद्धा घेता नाही आलं. कृष्ण पूर्णावतारात असल्यामुळे सगळं करू शकले, पण अंशावतारामध्ये जर ते स्वतः सुद्धा एकच गोष्ट करून पुढे नेतात तर आपल्याजवळ सुद्धा एक विशिष्ट गोष्ट दिली आहे. कारण आपण परमात्म्याचा अंश आहोत. आपण स्वतः परमात्म्याचा अंश असल्यामुळे आपल्याजवळ सुद्धा एक विशिष्ट गोष्ट आहे जी फक्त स्वतःची आहे, जी इतरांची नाही. म्हणजे तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. बरं, तुलना इतरांशी करण्याचा प्रश्न नाही, हा आत्मदर्शनाचा भाग आहे. मग आत्मदर्शनाचा भाग आहे स्वतःजवळ जे आहे ते त्या अधिपतीजवळ पाठवणं आणि त्याचा मिळालेली पावती हा दोघांचा संवाद आहे. जो अतिशय मोठा आहे, जो अधिपती आहे त्या कलेचा, त्या कलेच्या जवळ समर्पण करणे हे दर्शनशास्त्र आहे. की त्याचं दर्शन घेतल्यानंतर माझ्याजवळ जे होतं त्यातलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न हे मी तुला करते. आणि करत असताना आपल्याला समजतंय की आपण काय करतोय. कालपेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा अधिकाधिक चांगलं होत जातो. म्हणजे ही जी आपल्यामधली जी वरची अवस्था होते, उन्नत अवस्था होते आणि त्याचा साक्षीदार तो आणि मी आहे. मग असं जेव्हा आत्म्याला कळतं किंवा आपल्याला कळतं म्हणजे देहाचा इथे प्रश्न नाही. फूल मिळालं नाही तर फूल मिळालं चांगलंच आहे. फुलाच्या सोबतच आपली एखादी कला, जे आपल्याला आवडतं ते. आणि असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्याजवळ काही नाही. एखादी ना एखादी विशेष अशी गोष्ट असतेच. ती त्या भगवंताजवळ जर अर्पण केली, कलेच्या अधिपती गणेशाजवळ, तर त्या गणेशाची जे आत्मसंवाद होतो दोघांचा त्याला तोड नाहीये. अवर्णनीय आनंद होतो. असं सगळे संत अनुभव घेतात की मी त्याच्यासाठी जीवन जे समर्पित केलं त्याचा साक्षीदार तो आहे आणि माझा आतला आत्मा आहे. वरच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे तीन विचार हे काही अध्यायासारखे आहेत का? असे विचार की हा जो म्हणजे आपण जो म्हणतो चिरंतन आहे, तो चिरंतन आहे जे आपल्याला आतून शुभ करतोय. मग या ठिकाणी बाहेरचा काहीही संबंध नाही. शुभंकर आहे तो. बाहेरचा काहीही संबंध नाही. माझ्यामध्ये कालच्यापेक्षा आज झालेला जो बदल आहे, हे शुभ जे काही घडतंय
हे शुभ घडत असताना त्याचा साक्षीदारही तोच आहे. मग इतकं जवळ आपण गणेशाच्या गेल्यानंतर मग गणेश आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली मती स्थिर करून फक्त तेवढंच उन्नत होण्याचे आशीर्वाद देतात. तो जो आशीर्वाद आहे, जी कला, म्हणजे कुठलंच कुणाचं काही घेत नाही, पृथ्वीतलं घेत नाही, सृष्टीतलं घेत नाही. माझ्याजवळ जे आहे ते जसं असेल तसं, ज्या प्रमाणात माझ्याजवळ आहे ते प्रमाणात मी त्याला अर्पण करणं, जे स्वतःचं आहे, हे मला गणेशाचं झालेलं दर्शन आहे. कारण त्याच्याजवळ ती कला आहे, त्या कलेचा तो अधिपती आहे आणि त्या कलेच्या अधिपतीला म्हणजे सर्वोत्तमाला माझ्यासारख्या छोट्यानी केलेली ही जी पूजा आहे ती आज या पद्धतीने मान्य झाली. कारण त्यांनी मला आधीच कौतुक केलंय माझं शिवभक्ताचं, आणि त्याला दिल्यानंतर कालपेक्षा अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न जीव करतो. आणि अधिक अधिक चांगलं पूजा करत असेल कोणी तर त्या पूजामध्ये सातत्य येईल. जी ही कला असेल आपल्याजवळ ते सगळी, ते जगामध्ये या सगळ्या गोष्टी यांचा काहीही संबंध नाही. जगाशी या सगळ्या गोष्टींचा संबंध नाही. आपण आत्मदर्शनाकडे जात असू तर हा गणेश दर्शन हे आत्मदर्शनाच्या भावातून घ्यायचं आहे. आत्मदर्शनाच्या भावातून म्हणजे मला काहीतरी द्यायचं आहे. आतापर्यंत त्यांनी दिलेले इतके अनंत उपकार आहेत. कोणता तरी एक मोठा, कोणता तरी एक गोष्ट अशी अतिशय मोठी आहे ज्या मोठ्यांचे आमच्यावर उपकार आहे, आणि असं असून सुद्धा त्यांनी आमचं कौतुक केलंय. आणि त्यांचं आता कर्तव्य असं आहे की जे माझं स्वतःचं म्हणून आहे ना ते मला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना मिळणारा जो आनंद आहे तो साक्षीभावानी माझा मी आणि तो अनुभवतोय, कौतुकही तोच करतोय. चूक जर केली असेल आपण, त्या चुकेला, चूक झाल्यानंतर आपल्याला समजलं आणि उद्या चूक जर आपली दुरुस्त झाली तर ती दुसऱ्या दिवशी आपल्यामध्ये झालेली प्रगती आहे. मग हे इथे कोणी गुण देणार नाही, शिक्षक नाही, काहीच नाही. मग गुरुच्या बाबतीत जसा महिमा सांगितला की गुरु आतमध्ये बसतो, मग बसला म्हणजे ही वृत्ती स्थिर करणं हे गणेशाचं काम आहे. मग गणेशाने आम्हाला सांगितलं तुझ्याजवळ जे आहे ते दिलं, मग त्यातून उत्तम 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 म्हणजेच शिवाय असं सांगणार असेल कदाचित. म्हणजे जे जे उत्तम आहे ते सगळं तिथपर्यंत तुला सोडून देतो. मग त्यासाठी कणाकणांनी सुरुवात तर करावी लागेल. मग जगात ह्याच गोष्टींनी शुभारंभ होतो. जगामध्ये राहून आपल्या स्वतःचा कल्याणाचा मार्ग उघडतो. केव्हा? जेव्हा आपण गणपतीजवळ बसतो. गणपतीजवळ का बसतोय? कारण गणपती महादेवांचा पुत्र म्हणवला जातो आहे. त्याचं कसं अगदी पूर्ण वर्णन काय आहे त्याचा वेदांत शिकणार आहे. मग हे जर सगळं तत्व, आणि गणपतीमध्ये शंकराचे गुण असणार कारण शंकरांचा पुत्र आहे. मग त्या सगळ्यांच्या जवळ जर आपला असा संवाद झाला तर त्या संवादाने गणेशांना आनंद होणार आहे, जे आतापर्यंत कधीच घडलं नाही. ही व्यक्ती करते आहे, जे त्याच्याजवळ आहे ते देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे योग्य माणूस होणे हा सगळ्यात मोठा उपदेश आहे जो त्यांनी आधी केलाय. मी असा आहे, अहम ब्रह्मास्मी, किंवा जो काही स्वतःबद्दल त्यांनी म्हटलंय ते तसं त्यांनी म्हणत असताना आपणही तशासारखा होण्याचा प्रयत्न ही या मार्गावरची पहिली गोष्ट आहे. बाकी सगळं पोकळ शब्द आहे. जर समजा पारायण केलं आणि या सगळ्या गोष्टी केल्या, पोकळ शब्द आहे, हा वेदांत समजावून सांगतोय. मग या भक्तीनी अंधश्रद्धेने करण्यापेक्षा सगळ्या गोष्टी जर स्पष्ट करणार आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आतच सगळं आहे आणि आतलंच सगळं काहीतरी घेऊन जर आपण अर्पण केलं तर सत्याचा प्रभाव हा शब्दांमुळे नाही तर जीवनशैलीमुळे घडतो. मग आपल्या जीवनशैलीमध्ये बदल, आपल्या वागणुकीत बदल, आपल्या सगळ्या मनस्थितीमध्ये बदल. हा जो मनस्थितीमध्ये बदल जर घडला आणि शांतता प्रस्थापित झाली, कारण आशीर्वाद आतून मिळतोय, आपण जे करतोय त्याला आशीर्वाद आतून मिळतोय हे गुरुतत्व समजावून सांगताय. आणि त्यामध्ये स्थिर होण्यासाठी वक्रतुंडाला म्हणजेच गणेशाला केलेली आपली प्रार्थना फळली म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचं दर्शन गणेशाचं व्हायला पाहिजे. मग हे जे संन्यास आहे, ग्रंथ, प्रवचन, उपदेश, या संन्यास जरी घेतला, ग्रंथ, प्रवचन, उपदेश यांचा प्रभाव तेव्हाच होतो जेव्हा ती व्यक्ती त्याकडे त्या दृष्टीने बघते आणि स्वतःमध्ये बदल घडवते. सगळं अन्न समोर आहे, चमच्यापर्यंत आणून ठेवलंय, पण जर आपण खाल्लं नाही तर त्याचा आपल्याला उपयोग होत नाही ना. मग तसं त्यातला एक कण जरी आपण खाल्ला, पूर्ण ताट वाढलाय त्याच्यातला एक कण जरी खाल्ला तर एक कणाने आपलं पोट भरतंय, बाकी नुसत्या ताटाने काही फरक पडणार नाही. मग तो जो एक कण आहे तोच कण म्हणजे गणेशाला अर्पण करण्याचा.
जे मला माझ्याजवळ आहे ते मी तुला अर्पण करतो, असं देण्यापासून जर सुरुवात झाली, म्हणजे दान हे आपल्या हृदयाचा गुण आहे. आपण जर आत्मपरीक्षण केलं ना, कधी शांतपणे बसलं ना, तर आपल्या हृदयाला सतत काहीतरी द्यावं वाटतं, घ्यावं वाटत नाही. बुद्धीला वाटतं घ्यावं, आणि त्या बुद्धीचा गणपती अधिपती आहे. पण त्या बुद्धीचा अधिपती तिथे मर्यादित असणार आहे का? मग बुद्धीचा नसून तो हृदयाचा आहे, तो हृदयात आहे हे समजतं. कारण आत्मपरीक्षण केल्यावर कळतं की घेण्यापेक्षा देण्यात मला आनंद होतो. भले देऊ देत नाही हा नंतरचा भाग आहे, तो मायेचा प्रभाव आहे. म्हणून आपल्यामध्ये हा जर बदल घडला, देण्याचा गुण जो हृदयाचा मूळ गुण आहे, मग त्या हृदयामध्ये जर गणेशांच्या दर्शन झालं आणि देण्याचा जर झालं, तर जो आत्मसंवाद होतो त्या संवादाला तोड नाही आणि शब्दांच्या पलीकडचं काहीतरी देतोय. कारण इथलं आपल्याला काहीही घ्यायचंही नाही आणि इथे काही ठेवायचंही नाही. आणि ठेवायचंही असेल तर ते तत्वरूपानी, जसं गणपतीचं ऐकतोय तसं तत्वरूपानी आनंद जो त्याच्याजवळ आहे, मोदक त्याच्याजवळ जो आहे, तोच आनंद आपल्याजवळ जर घेता आला, आणि घेणं कठीण आहे, ते तप आहे. आधीच सांगितलंय, ते जे तप आहे ते तप म्हणजे आनंदाने जर स्वतः अर्पण करण्यामध्ये जर आनंद घेण्याचा प्रयत्न केला, तर मग बोलणाऱ्यापेक्षा त्याचं चरित्र बोलतं म्हणतात. मग त्याचा संयम, त्याचा प्रामाणिकपणा, जे काही त्याच्या जीवनामध्ये बदल होतात, तो आपोआप सगळ्या जगामध्ये सुद्धा लक्षात येतात. मग हे जगामध्ये लक्षात आल्यानंतर हा जो बदल आहे, मग जगाकडून सुद्धा कौतुक होतं. कारण सत्वगुणाला कुणाला टाळता येत नाही, चांगुलपणाला कुणाला टाळता येत नाही. सुरुवातीला जरी त्रास दिला तरी शेवटी सत्य जिंकतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपला झालेला बदल, आंतरिक बदल स्वतःला तर आनंद देईलच, पण स्वतःच्या आनंदाबरोबर समाजामध्ये सुद्धा शुभच घडवणार आहे. त्यामुळे सगळीकडे ज्यांचं ज्यांचं चांगलं आहे, जे जे चांगले बघू शकतात, त्यांना सुद्धा त्या गोष्टीतून आनंद मिळतो. म्हणजे ही वाढती संख्या असते. मग त्याचा उपदेश पोकळ ठरण्यापेक्षा त्यांनी त्याच्या श्लोकांना महत्व देणं म्हणजे कधी कधी न बोलता सुद्धा उपदेश बनतो. म्हणजे इतके वेळा आपण शब्दांनी बोलून प्रयत्न करतो लोकांना सांगायचा, समजवायचा, पण जर आपण आत्मिक संवाद घडवायला लागलो त्या तत्वाशी, असं ते तत्व जागृत तत्व आहे, त्या जागृत तत्वाशी जर आपण संवाद साधू लागलो आणि तिकडून जर आपल्याला काही परिणाम मिळतोय, जो आपल्या चरित्रात, वागणुकीत जर बदल झाला, तर कधी कधी न बोलता सुद्धा परिणाम होतो. म्हणजे बोलून जो परिणाम घडत नाही, तो मौनातून सुद्धा घडू शकतो. इतकं तत्व ते जागृत आहे. याचं कारण स्वतः जवळ जर ते असलं तरच आपण ते देऊ शकतो, अन्यथा या सगळ्या गोष्टींना किंमत नाही. मग या संन्यास घेऊन सुद्धा सगळ्या गोष्टी, शंकराचार्यांचीच एक गोष्ट आहे या ठिकाणी आज सुरुवातीला सांगायचा प्रयत्न करते, की संन्यास घेऊन नैष्टिक ब्रह्मचर्य आणि संन्यास, ज्यापासून ही सगळी परंपरा अद्वैताची, त्यांना सुद्धा आपल्या अडचणी कशा येतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांनी सगळं वाचलेलं, सगळं ज्ञान, आत्मा काय, परमात्मा काय, जीव काय, शिव काय, सगळं माहिती आहे. आणि असं असताना पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठले, काशीला गेले, जात होते. छोट्या छोट्या गल्लीतून जेव्हा जात होते, तेव्हा एकटे पावणे 5 वाजता जात असताना समोरून एक भिकारी आला. आणि समोरून भिकारी आला आणि भिकाऱ्याला काहीही घेणं देणं नव्हतं की समोरून कोण संन्यासी येतोय, कोण ज्ञानी आहे, या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता तो पुढे सरकतोय. आणि पुढे सरकल्यानंतर त्याचं जे घोंगडं आहे, घाणेरडं, खराब झालेलं ते घोंगडं ह्यांच्या अंगाला लागतं. आता एवढा 16तला माणूस, ब्रह्मचारी, संन्यासी, ज्ञानी, त्याला ते लागल्याबरोबर ते म्हणतात आहे, अरे आताच मी गंगेचं स्नान करून शंकराच्या अभिषेकासाठी जातोय आणि तू मला लागला आणि सगळं मला खराब करून टाकला, मला वाटवला. मी 16त असताना या सगळ्या गोष्टींचं तुला कसं समजत नाही? इतका त्यांच्यावरती राग त्यांनी दाखवलाय त्या भिकाऱ्यावरती. असं जेव्हा झालं तर भिकारी शांतपणे म्हणाला की जर तुम्ही संन्यासी आहात, ज्ञानी आहात, तर मला असं वाटतं की त्यापेक्षाही मला आंघोळ करायला पाहिजे आधी. त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, मला आंघोळ करावी वाटते, म्हणजे मी कसा काय, भिकारी कसा म्हणतोय? तर तेव्हा तो म्हणतोय की जो क्रोध आहे ना, ते ज्ञानानंतर क्रोध जायला पाहिजे. जसं आपण म्हणतो प्रकृतीमध्ये फरक पडायला पाहिजे, तो जर पडला नाही तर ते ज्ञानाचा उपयोग नाही. शंकराचार्यांची सुरुवात आहे, शंकराचार्यांची ज्ञान झाल्यानंतर म्हणजे ज्ञानाला किती दर्शनाला किती महत्व आहे. ते म्हणाले क्रोध जर तुमच्याजवळ असेल तर ह्याला किंमत नाही. असं म्हटल्यावर त्यांचे डोळे खाडकन उघडले. म्हणजे इतकं सगळं ज्ञान आलंय, माझ्याजवळ आहे,
पण कुठेतरी काय चुकतंय आपलं, म्हणजे दर्शन महत्वाचं आहे. आणि तिथून सिद्धांताला सुरुवात झाली आहे खऱ्या. मग त्यांनी सांगितलं, तर जेव्हा त्याला म्हटलं, पाहिलं त्याच्याकडे बघितल्यावर लक्षात आलं प्रत्यक्ष काशी विश्वनाथ त्याच्यासमोर उभे होते. मग हे कळल्यावर घळघळ अश्रू आले. अरे याला काही किंमत नाही, नुसत्या शास्त्राला किंमत नाही, नुसत्या ज्ञानाला किंमत नाही. हे सगळं ज्ञान माझं अधुरं आहे. जर मला आत्मकल्याण करायचं असेल, मला शिवापर्यंत जर पोहोचायचं असेल, तर हे सगळे अडथळे पार करावे लागणार आहे आणि हा बदल मला करावा लागणार आहे, हे त्यांनी ठरवलं. मग त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान कसं असेल, त्या तत्वज्ञानाकडे जाण्यासाठी आपली मानसिकता तशी तयार व्हायला पाहिजे. त्यांना जो अनुभव आला विश्वनाथांचा, कारण ते संन्यासी होते, ज्ञानी होते, त्यांची एक छोटीशी परीक्षा घेतली. आपल्याला तर प्रत्यक्षात तसं काहीच नाही. त्यामुळे तिथपर्यंत सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरुपरंपरा. त्यामुळे आपल्याला गुरुपरंपरेला वंदन करून या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घ्यायचंय. असं जेव्हा लक्षात आलं, त्यांच्या सुद्धा जर परीक्षा झाल्या तर आपल्या किती परीक्षा होतील, पण काही कठीण नसतं. त्या ठिकाणी सांगितलं, सुरुवात केल्यानंतर आपण जर नतमस्तक झालो, एकदा का आपली बुद्धी नतमस्तक झाली की सगळे देव, सगळं ब्रह्मांड आपल्याला मदत करायला तयार आहे. आणि अशी स्थिर बुद्धी देण्यासाठी आपण गणेशाचं वंदन करतो. आणि वंदन करत असताना फक्त हात जोडत नाही, आम्ही जे काही करू ते सगळं फक्त तुझ्या कृपेने घडतंय आणि तुझ्यासाठी घडतंय, मी ते समर्पण करतो. डॉक्टर असेल तर स्वतःची विद्या सुद्धा त्याला समर्पण करून आपल्या स्वतःच्या सर्जरीसाठी जर जात असेल तर त्या सगळ्या याचं फळ त्याला आत्मिक समाधानाने मिळतं. मग हे आत्मिक समाधान मिळण्यासाठी गणेशाचं असं दर्शन होणं खूप आवश्यक आहे. मग त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा स्वतः आदर्श बना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू स्पष्ट होणार आहे, काय करायचंय आणि काय करायचं नाहीये. मग हे सगळं झाल्यानंतर मग स्वतः आदर्श बनणं आवश्यक आहे. मग स्वतः आदर्श बनल्यानंतर तरच आपण पुढे या गोष्टींचा विचार करू शकतो. मग जगायचं उपदेश काय, त्यांचं धैर्य काय आहे. म्हणजे गणेशांचं धैर्य, त्यांची जेव्हा आपण सगळी त्यांची गोष्ट वाचतो, त्यांचा साधा स्वभाव, त्यानंतर संयम, म्हणून हे सगळं बघून नुसतं त्यांचं कौतुक न करता आपण सुद्धा ते धारण केलं पाहिजे, धर्माला धारण केलं पाहिजे. तर मग आपल्याला ते सत्य, नम्रता आणि सेवा हे सगळं आपल्या हातून घडेल. आणि हे जे आतापर्यंत घडत नव्हतं, कारण ते घडत नव्हतं म्हणूनच अज्ञान होतं. मग त्या ठिकाणी एका शब्दाने त्यांनी सांगितलंय की जो स्वतः शुभ झाला, म्हणजे गणपती स्वतः शुभ, त्याच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाला सुरुवात होते. जो स्वतः शुभ झाला तोच शुभारंभ करू शकतो. आणि शुभारंभ आपल्याला कशाला करायचा आहे की त्याच्याच कृपेने आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. कशाचं ज्ञान मिळवायचं आहे, शंकराचं म्हणता शंकर म्हणतात आहे, तूच माझ्यासाठी श्रेष्ठ आहे आणि तुझंच ज्ञान मी तुला देणार आहे. उपयोग कोणाचा करायचा आहे, गणपतीच्या बुद्धीचा, जो अधिपती आहे, विद्येचा दाता. आणि अशी विद्या मला पाहिजे जी विद्या संपणार नाही, जे सत्याचं ज्ञान मला देणार आहे, अशी बुद्ध्या. कारण आपली पातळी आता वर करायची आहे. आता आपण जसं 1, 2, 3, 4 शिकल्यानंतर 5वीत जातो, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये जातो, तसं या ज्ञानाची पातळी सुद्धा वर करण्यासाठी आता मला त्या बुद्धीपेक्षा बुद्धी जी आहे ती स्थिर करण्याची बुद्धी मागायची आहे. अगदी सर्वसाधारण गोष्टीत सुद्धा आपण शिकल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर MSc झालो, त्यानंतर PhD झालो आणि शेवटची जी परीक्षा आहे ती डिलीटच आहे शेवटी. त्या ठिकाणी डिलीट म्हणजे इथे सुद्धा मिळालेलं ज्ञान आहे ते डिलीट, म्हणजे कमी माझ्या मनातून निघून जाऊ दे आणि माझी तुझ्यामध्ये समर्पण होऊ दे. आणि आता तुला जे बसवायचं आहे त्या बुद्धीमध्ये ते तू आता बसव. कारण मला आधी शंकरांच्या उपासनेमध्ये मला महत्व मिळालंय, मला समजलंय मी कोणीतरी मोठा आहे आणि मी हे करू शकतो. मी आतापर्यंत इतरांची बरोबरी करत, तुलना करत, अज्ञानाने ज्या गोष्टी करत होतो त्याचा खरंच उपयोग नाही आहे. तुझ्यासारखं जीवन कणभरानी जरी माझ्यामध्ये बदल झाला तर ते गणेशाचं दर्शन आहे. आणि दर्शनशास्त्र शिकण्यासाठी हे सगळे तत्व कळणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती नसतात असं नाही, पण तो बदल घडल्याशिवाय बोलण्याला सुद्धा किंमत नाही. आणि बदल जर घडला तर मौनाला सुद्धा किंमत येते. ह्या नोटवर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. मग ज्याच्या हृदयावर ईश्वराची इच्छा अवतरते, मग आता ही इच्छा आहे, ज्या अर्थी इतकं सगळं विचार चांगले कळायला लागलो, म्हणजे गणपतीची कृपा झाली आहे.
गणपतीची कृपा झाली आहे म्हणजेच ज्याच्या हृदयावर ईश्वराची इच्छा अवतरते तोच योग्य गुरुला ओळखू शकतो. आतापर्यंत योग्य गुरुच सापडला नाही. गुरु म्हणतोय अरे तुझ्यात बदल कर. तुझ्यात बदल झाल्याशिवाय परमेश्वरापर्यंत कसं पोहोचता येणार आहे. मग श्रद्धा ही तर्कातून येत नाही तर कृपेतून येते. सुरुवातीला कृपा घेऊ आपण. सुरुवातीला तुम्ही आम्हाला चांगलं म्हटलंय भगवंता, आता आम्हाला तुमची कृपा द्या आणि त्या कृपेतून आम्हाला आमच्या हृदयामध्ये हे आणि हे करायचे, आमच्यातला बदल, आमच्याकडून काहीतरी तुम्हाला मिळावं अशा प्रकारची जी बुद्धी आहे विवेकाची ती स्थिर करू दे. सतत तुझा आणि तुझा विचार येऊ दे आणि तुझा विचार आल्यानंतर माझ्यातलं सर्वोत्तम मी तुला अर्पण करण्याचा प्रयत्न करते आणि जे करीन ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करते, कारण ध्यास आता सर्वोत्तमाचा आहे. गणपती 64 कलांचा अधिपती आहे. मग त्या 64 कलांच्या अधिपती समोर आपली एक कला काय आहे. कितीही शिकला आयुष्यभर तरी त्याच्या समोर ती कला काहीच नाही, कारण त्याचा तो अधिपती आहे. त्यामुळे माझ्याजवळ जे काही जमा झालंय ते सगळं त्याला अर्पण करून त्याच्या कृपेने वृद्धिंगत जर झालं तर माझ्या जीवनातला हा बदल त्याला आणि मला दोघांनाही किती आनंददायी असेल आणि त्याचा आनंद दोघंही घेतात आहे आणि त्यामुळे तो आत्मानंदात खुश असतो. त्याला जे पाहिजे ते कौतुक, त्याला जी पाहिजे ती शिक्षा ती त्याची तो भोगत असतो आनंदाने. मग हे सगळं झाल्यानंतर ही जी पात्रता निर्माण होते ती पात्रता अंतःकरणामधली एक सूक्ष्म प्रक्रिया आहे. हे आधी सांगण्याचं काय, वेदांत सांगायच्या आधी ही प्रक्रिया झाली पाहिजे. तो आनंद मिळू शकतो हे कळलं पाहिजे. गणपतीची कृपा, गुरुची कृपा काय आहे हे कळल्याशिवाय हे आपण पुढे त्याच्यावरती इमारत बांधू शकत नाही. ज्ञानाची वेदांत सिद्धांत शिकू शकत नाही. मग हे जेव्हा म्हणजे थोडा थोडा भक्तिभावच आहे अंतःकरणामध्ये. मग गुरुला ओळखणं, त्याचं वचन आत्म्यात मुरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्म्यामध्ये मुरल्याशिवाय म्हणजे आता माझा आणि त्याचा वैयक्तिक संबंध सुरू झाला. जे मला तो सतत बघतोय, माझ्याकडे सतत बघतोय, त्या बुद्धीमध्ये मला स्थिर होणं, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे असं म्हणणं म्हणजे ही फार मोठी जबाबदारी आपण घेणार. ही जबाबदारी घेतल्यानंतर जे करतो ते उत्तम करायचं, कारण की निर्माल्य वाहू शकत नाही आपण भगवंताला. चांगल्यात चांगलं वाहतो हे तर आपल्याला समजतंय. म्हणजे चांगल्यात चांगलं जीवन जगायचं आणि ते जगल्यानंतर ती कृपा त्याची होती म्हणून जगल्या गेलो आणि जगल्यानंतर ते सगळं जे हातात मिळतंय ते सगळं त्याला अर्पण करायचं, कारण आम्हाला कळलंय की तो अधिपती आहे त्याचा, त्यापासून आपल्याला मिळतं. ही साधी बुद्धी नाही, ही अतिशय कठीण असं तप आहे की आपल्या तसं म्हटलं तर अनिर्बंध सुटलेल्या बुद्धीला असा लगाम घालून एका ठिकाणी नतमस्तक करणे ही फार सोपी गोष्ट नाही आहे. पण जर कठीण गोष्ट केल्या गेली तर आनंद फार मोठा मिळतो. याचं संत आपल्याला सांगतच असतात. म्हणून हे बुद्धीने होऊ नाही शकत. हे जे गुरुला ओळखणं, त्याच्या आत्म्यामध्ये मुरणं हे बुद्धीने नाही होऊ शकत, कारण बुद्धी मानतच नाही. हे काही खरं नाही, तो कुठे देव दिसतोय असं म्हटल्यावर ही बुद्धी जर मानत नसेल तर ईश्वराच्या वरदानाने होते. म्हणजे आपली कोणती तरी पूर्वपुण्याई फळाला येते आणि आपण या गोष्टी करतो आणि आपली बुद्धी नतमस्तक करतो. 3 दिवसांपासून आपला हा प्रयत्न चाललाय की बुद्धीला नतमस्तक करायचं असेल तर मग आता म्हणजे आपल्या गणेशांचा आशीर्वाद घेतल्यानंतर हीच बुद्धी माझी स्थिर राहिली पाहिजे. मग जेव्हा देव एखाद्या व्यक्तीला दिशा द्यायची इच्छा करतात तेव्हा त्यांच्या ती नम्र आणि मृदू ग्रहणशीलता उघडते. म्हणजे जर आपल्याजवळ नम्रता आली, जर आपण मृदू बनलो, जर आपण ग्रहणशील बनलो, आतापर्यंत घेण्याचा प्रयत्न होता, देण्याचा प्रयत्न आपल्यामध्ये जर आपल्याला दिसला, आपल्यालाच, इतर कोणाला दाखवायची गरज नाही, जर तो आपल्याला दिसला तर ती त्याची कृपा आहे असं समजायचं. त्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही. ह्या गोष्टी घडण्यासाठी त्याची कृपा लागते, जी सत्याला स्वीकारू शकते. एखादी चूक झाली आणि आपल्याला समजलं ही चूक झाली तर पुन्हा ती चूक घेऊन आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही. चूक झालेला पश्चाताप आपण त्याच्याजवळ करू शकतो, चांगल्यात चांगलं अर्पण त्याच्याजवळ आपण करू शकतो, त्याचा परिणाम आपण भोगू शकतो. हा जो आत्मिक आनंद आहे तो फक्त त्या दोघांमध्ये संवाद झालेला असतो. मग ही जी सत्यता आहे ही स्वीकारण्याची तयारी जर बुद्धी करत असेल, जर त्या बुद्धीची तयारी त्या ठिकाणी झाली तर गणेशाची कृपा झाली म्हणायला हरकत नाही. कृपा म्हणजे अशी काही आकाशातून पडत नाही. आपल्यामध्ये झालेला बदल असा जर सकारात्मक असेल, आपण मृदू झालो असेल,
आपण नम्र झालो असेल, आपण ग्रहणशील झालो असेल, एखादी ग्रहण करण्याची क्षमता आपली वाढली असेल, तर ती गुरुची कृपा म्हणजेच आपली बुद्धी स्थिर झाल्यामुळे गणेशाची कृपा झाली असा हा सिद्धांत आहे. आणि हे जेव्हा कळतं तेव्हाच पुढे सांगितलेलं कळतं. अन्यथा बुद्धी नकारात्मक विचार करत असेल तर हे आपण शिकू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विद्येची देवता आणि मुख्य म्हणजे आपल्या शंकरांचा तो पुत्र, तो कसा पुत्र आहे त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळणार आहे. पण ते कळण्याआधी आपण काही ग्रहण तर केलं पाहिजे. ग्रहण क्षमता असल्याशिवाय, आपण मृदू झाल्याशिवाय, आपण नतमस्तक झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि जर आपण झालो असेल, आपल्याला जर आनंद झाला असेल, तर ती गणेशाची आणि आपल्या गुरूंची कृपा आहे जी आपल्या हृदयात आहे. ज्या हृदयातून उत्पन्न झालेला आनंद असेल तर त्याला कुणीही अडवू शकत नाही, कुणाचाही त्याच्यावरती परिणाम होत नाही. कारण माझं मी ठरवलंय की आनंदी व्हायचंय, माझं मी ठरवलंय की सर्वोत्तम त्या सर्वोत्तमाला अर्पण करायचंय. हा माझा रोजचा प्रवास आहे, ते माझं तप आहे. मग गुरु मिळण्यापूर्वी आधी कृपा मिळते. म्हणजे अशी कृपा, माझी बुद्धी म्हणजे गणेशाने दिलेली बुद्धी नतमस्तक झाली, ती कृपा. आणि कृपा मिळाल्यानंतर गुरु दिसतात. मग नुसतं जे म्हणतो अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा, नुसत्या शब्दांना किंमत नाही. ते शब्द म्हणत असताना गुरु हृदयामध्ये आहेत ह्याची जाणीव होते. आणि ही जाणीव झाल्यानंतर जो आतला संवाद होतो त्याला तोड नाही, त्याला शब्द नकोच आहेत. शब्दांच्या पुढचं दर्शन जर करायचं असेल तर दर्शनशास्त्राचा अधिपती जो गणेश आहे त्याची कृपा ही अशा पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप होते. जो आपल्यातला बदल बघतो, त्याच्यातलं विशेष विश्लेषण आपण जास्त करू शकत नाही वेळ नसल्यामुळे, पण आपण असं तरी कमीत कमी म्हणू शकतो की त्याचा परिणाम जर दिसला तर आणि तरच त्या शास्त्राला अर्थ आहे, अन्यथा शास्त्राला अर्थ नाही. शास्त्र अतिशय उत्तम आहे पण त्या शास्त्राला उपयोग नाही जर त्याच्यातला कणही आपण घेतला नसेल तर. मग आणि त्यातल्या त्यात गणेश रिद्धी-सिद्धीचे अधिपती आहेत. जर त्यांनी ठरवलं आपल्यावरती कृपा करायची तर सिद्धी येईल, रिद्धी येईल, सगळं आपल्या मागे येईल. हे सगळं करण्यासाठी आपण त्यांना आपल्याजवळ जे आहे ते देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हे गणेश दर्शन सांगतं. गणेश दर्शन सांगतं, एक दाणा पेरला मेदिनी माझी कणीस होते. एक जरी दाणा आपण पेरला तर निसर्गाचा नियम आहे किती भरपूर प्रमाणामध्ये निसर्ग वापस करतो, तो ठेवत नाही त्याच्याजवळ. आपण पेरलं जसं तसं मिळणार आहे. हे दर्शनशास्त्रामध्ये कळतं. माझी बुद्धी गणेशाच्या कृपेनी गुरुस्थानी स्थिर होणे, हे जर घडलं त्यासारखा आत्मिक संवाद दुसरा नाही. म्हणून ते म्हणतात की ज्ञान त्यालाच कळतं ज्याची बुद्धी गणेश कृपेने शुद्ध होते. ही शुद्ध बुद्धी आहे. त्यातले थोडक्यात सांगितलंय की शुद्ध होणे म्हणजे नम्र होणे, ग्रहणशील होणे आणि सर्वोत्तम करण्याचा इच्छा करणे. आणि करून एखादं पुस्तक छापलं तर लागलीच असं वाटतं आपला उदो व्हावा. तर ते जे काही कोणती गोष्ट करत असेल, कोणी जे काही आपलं कार्य असेल, एखादं चित्र जरी काढलं असेल ते गणेशाला अर्पण करणे. आणि ही अर्पणाची जी बुद्धी आहे, एक कण जो पेरला त्याचा कितीतरी अधिक प्रमाणात कसा देतो हे कळत नाही. मग ही जी शुद्ध बुद्धी आहे तोच फक्त ज्ञानाचा अधिकारी आहे. अन्यथा ज्ञान घेण्याचा अधिकारी नाही. जोपर्यंत स्वतःची बुद्धी शरण नाही, जोपर्यंत स्वतःच्या चारित्र्यात बदल नाही, जोपर्यंत वागणुकीत बदल नाही, जोपर्यंत हृदयामध्ये परिवर्तन नाही, तोपर्यंत म्हणजे जो स्वतः शुभ झाला तो शुभारंभ करू शकतो, दुसरा कुणीही शुभारंभ या ज्ञानाचा करू शकत नाही. असं हे तप आहे. पण तसं कठीण म्हणण्यासारखं नाही. मूळ स्वभाव आपला असा आहे की हेच आपल्याला हवंय. जिकडे तिकडे जीव तळमळतो, ते तळमळ जर शांत करायची असेल तर बुद्धीला शुद्ध करणं ह्यासारखा उत्तम उपाय नाही. आणि शुद्धीकरण करून शुद्ध तत्वाकडे जाण्यासाठी जर मार्गक्रमण होत असेल तर ती गणेशाची कृपा समजायची आणि ते तप करायची, बुद्धी स्थिर करायची स्वतःची स्वतः. गुरूंनी किती सांगितलं आणि मी जर ऐकलं नाही तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे पौरुष प्रयत्न जर योग वसिष्ठामध्ये म्हणतात की तुझे प्रयत्न एवढे की मार्गदर्शन करण्याचं काम गुरुचं आहे, पण तू स्वतः हा प्रयत्न कर की ह्या गोष्टीमध्ये मला स्थिर राहून निश्चयात्मका बुद्धी करून मला पुढे जायचं आहे. हा गणेशाचा आशीर्वाद आहे. आणि गणेश हा आशीर्वाद देण्यासाठी बसलेला आहे. सर्वसाधारण विद्या देत असताना विद्येचा अधिपती तर तो आहेच. आपण इतकं छान शिकलो म्हणूनच ज्ञान घेण्याची इच्छा झाली. पण त्याही पुढे खरं ज्ञान मौनात आपल्याला मिळतंय.
न बोलता मिळतंय, काही न करता मिळतंय, फक्त शरण जाण्याने मिळतंय. ही बुद्धी स्थिर करणं हे फार सोपं काम नाहीये, पण त्यांची कृपा झाल्यानंतर ती बुद्धी स्थिर होते. गुरु सुद्धा स्वतःमध्ये स्थिर होतात. म्हणून प्रथम पूजेचा मान गणेशांना मिळतो हे सर्वसाधारण शास्त्र आहे. पण आपल्याला जर शंकर तत्वापर्यंत, शिवतत्वापर्यंत जायचं असेल तर त्यांचाच पुत्र आणखी जवळ गेलोय आणि त्यांच्या पुत्राकडून अशा प्रकारचं मागत असताना दान कोणतं, की माझ्याजवळचं सगळ्यात चांगलं तुला देण्याचा प्रयत्न हा तुझ्या कृपेने घडतोय. ही बुद्धी माझी एक दिवसासाठी नाही, सतत तुझ्या पायाशी लीन असू दे. तर कुठे काय दिव्य चमत्कार घडेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ह्यावरती आपली बुद्धी स्थिर करायची, कारण आपल्याला माहीत नसलेल्या असंख्य गोष्टी घडत असतात निसर्गामध्ये. तिथपर्यंत नेऊन ठेवण्याची क्षमता आपली बुद्धी शरण केल्याने आहे. त्यामुळे सत्य ज्ञानाचं द्वार सुद्धा तेच उघडतात. म्हणून गणेश दर्शन, श्रवण आणि ग्रहण हे विवेकातून जन्मतं. अहंकार त्या ठिकाणी चालत नाही. अहंकार त्या ठिकाणी चालत नाही. बुद्धीच अज्ञान त्या ठिकाणी चालत नाही. सगळं शुद्ध तत्व. पंचामृती स्नान आधी झालंय. पंचामृती स्नान झाल्यानंतर रेशमी वस्त्र घातली आहेत. सगळ्या प्रकारच्या बुद्धीला त्यांनी आपल्याला एक प्रकारे खेचलंय मागे, की तुला काय माहितीये, त्याच्यापेक्षा अनंत कोटींनी जास्त ज्ञान मला द्यायचंय, तर तुला शरण यावं लागेल. हे सुद्धा त्यांनी आपलं कौतुक करून सांगितल्यानंतर आता गणेशांकडे गेल्यानंतर गणेश आपल्याला ती बुद्धी स्थिर हो, मूलाधारम आता या सगळ्या संकल्पना पुढे सांगते. आणि या ठिकाणी जर स्थिर करायचं, जर आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळाला तर त्यासारखं सुख ते काय. मग तो जो सोन्याचा गोळा, ते खरं सुख, खरा आनंद फक्त आंतरिक मिळू शकतो. ह्या ठिकाणी आपण या नोटवर आपण थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये सविस्तर विवेचन आणखी दुसऱ्या घटकाचं करूया. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन